सध्याची फॅकल्टी, ज्यापैकी काही माझे मित्र राहिलेत, काही माझे बॅचमेट्स राहिलेत, काही थोडे मागे पुढे होते, आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींमध्ये. आय विल बी स्पीकिंग मोर फ्रॉम द थर्ड रो बियॉन्ड, कारण आज विद्यार्थी बरेच आहेत, त्यांच्याशी मला थोडंसं हितगुज साधायचं आहे. त्यासाठी मी दोन्हीकडे बोलेन, काही माझ्या कलिग्सना, काही माझ्या शिक्षकांना, सध्याचे जे शिक्षक आहेत त्यांना, आणि माझे गुरुजन पण आहेत, आणि विद्यार्थी मित्रांना. मी थोडक्यात माझी स्वतःची ओळख करून देतो. मी युगंधर मांडवकर, 1979 to 83 बॅच, म्हणजे बीटेकची ही आमची तिसरी बॅच होती. त्याच्यापूर्वी BSc इंजिनिअरिंगचा कोर्स होता. आता याच्यापूर्वी जे आपले AD होते सुधीर वडतकर सर, ते दुसऱ्या बॅचचे होते. बीटेकची सेकंड बॅच, मी तिसऱ्या बॅचचं होतो. बीटेक झाल्यानंतर बरेच जण, आणि आमची पहिली बॅच होती गेटची, आणि आमच्या बॅचपैकी चौघांनी गेट क्रॅश केलं होतं, आणि चौघांची रँक चांगली होती. इंडिया रँक 3, इंडिया रँक 7, इंडिया रँक 23, आणि मला वाटतं आणखी 100च्या आत आम्ही 5 जण होतो. पण त्यावेळेस एमटेक करायला जायचं की आणखी काही करायचं, तर आमच्या बाकीच्या सगळ्या मित्रांनी एमटेकचाच ध्यास घेतला होता. कर्मधर्म संयोगाने मला त्यावेळेस मॅनेजमेंटमध्ये, म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादला ॲडमिशन मिळाली, आणि मी त्या मार्गाने गेलो. अपेक्षा अशी होती सगळ्यांकडूनच की आता हा मॅनेजमेंटमध्ये गेला, तर आता इथून हा मोठ्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जाईल म्हणून. जाण्याची इच्छा पण होती, शक्यही झालं असतं. परंतु इथे जसं आपलं समर प्लेसमेंट होतं, तिथे मी जेव्हा समर प्लेसमेंट करत होतो, तर मला अंडर मॅनेज सेक्टर किंवा व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन, स्वयंसेवी संस्थांसोबत काम करण्याचं एक संधी आली. आणि तिथे लक्षात आलं की बोथ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट ह्या दोन्ही विषयांची गरज त्या सेक्टरला खूप जास्त आहे. आणि रुरल डेव्हलपमेंट हाच विषय असल्यामुळे ग्रामीण भागासाठी सगळ्यात मोठे मोस्ट रेलेवंट डिसिप्लिन्स म्हटलं तर हे 2 सेक्टर्स येतात. त्यामुळे तुम्ही ह्या सेक्टरकडे बघण्याचा, तुमच्या स्वतःच्या बीटेक कोर्सकडे बघण्याचा थोडासा नजरिया बदलायची गरज आहे असं मला वाटतं. की दिस इज अ सेक्टर विच कॅन ट्रान्सफॉर्म द रुरल इंडिया. त्याच्यात हे पोटेन्शियल आहे, आणि आता त्या संधी पण उपलब्ध आहेत. मी थोड्या वेळाने संधींच्या बाबतीत परत बोलेन. मी स्वयंसेवी संस्थांमध्ये एक सोशल सेंटर म्हणून संस्था आहे, तिथे काम सुरू केलं. सोशल सेंटर ही ग्रामीण भागात, त्यातल्या त्या दुष्काळग्रस्त भागात काम करणारी संस्था. त्यामुळे दुष्काळावर मात कशी करायची, त्याच्यासाठी कोणत्या टेक्नॉलॉजीज आहेत, तर आमच्या सगळ्या गुरुवर्य मंडळींनी आम्हाला सॉईल वॉटर कन्झर्वेशन शिकवलेलं होतं. रुरल इलेक्ट्रिफिकेशनच्या बाबतीत भरपूर मला तिथे इथून इनपुट्स मिळाले होते. त्याचं अप्लिकेशन कसं करायचं ह्याचं चॅलेंज होतं, कारण त्याचे फार काही प्रॅक्टिकल उदाहरणं त्यावेळेस कोणासमोर नव्हते. आणि वॉटरशेड डेव्हलपमेंट असं काहीतरी आहे असा नुसताच त्यावेळेस विचार सुरू झाला होता पूर्ण देशातच नाही, तर इव्हन आफ्रिकेत आणि साऊथ ईस्ट एशियात त्याचा एक विचार सुरू झाला होता. आणि त्या प्रक्रियेत जे ओरिजिनल काम झालं, टेक्नॉलॉजीचं अप्लिकेशन, सॉईल वॉटर कन्झर्वेशन टेक्नॉलॉजीचं अप्लिकेशन स्मॉल फार्मर्स, रेनफेड फार्मर्स यांच्यासाठी करण्याचं एक मला योग मिळाला. आणि त्याच्यात मी किंवा आमची संस्था किंवा आमचे सगळे मित्र हे फार सक्सेसफुल राहिले. आणि वॉटरशेड डेव्हलपमेंटचे त्याच्यानंतरचे जे गव्हर्नमेंटचे प्रोग्राम्स आलेत, त्याच्यात ज्या काही टेक्नॉलॉजी, ज्या काही मेथॉडॉलॉजीज वापरल्या गेल्या, त्यातलं बहुतांश भाग हा आमच्या अनुभवांवर अवलंबून होता. तर सांगायचा उद्देश हा की ॲग्रिकल्चर इंजिनियर्स हॅव लॉट टू कॉन्ट्रीब्यूट टू इट. तो माझा थोडासा प्रवासाचा भाग झाला. माझा जवळपास 35-40 वर्षाचा जो करिअर आहे तो पूर्णपणे स्वयंसेवी संस्थांसोबत गेलं. स्वयंसेवी संस्थांसोबत काम करताना 2 गोष्टी मला प्रामुख्याने अशा जाणवल्या की हे असं एक धोपट मार्ग नाही आहे. एव्हरी डे पोजेस यू न्यू चॅलेंज, आणि ते न्यू चॅलेंज इज युअर ड्रायव्हिंग फॅक्टर, इज युअर मोटिवेटिंग फॅक्टर. कारण
तुम्हाला एकच व्हील रिइन्व्हेंट करायचं रोज रोज सांगितलं तर तुम्हाला कंटाळा येईल, पण तुम्हाला रोज काहीतरी नवीन इन्व्हेंट करायला सांगितलं जे व्हीलपेक्षा वेगळं आहे, तर इट विल बेसिकली गिव्ह यू अ लॉट ऑफ मोटिवेशन टू कंटिन्यू कॅरी ऑन. तर ह्या फील्डमध्ये काम करताना आणखी एक लक्षात आलं की बऱ्याच भागात ॲग्रिकल्चर इंजिनियर्स किंवा ह्या ज्या स्किल्स आहेत, ॲग्रिकल्चर रिलेटेड सायंटिफिक आणि टेक्निकल स्किल्स यांची कमतरता आहे. म्हणून साधारणपणे 1990 पासून आम्ही प्रयत्नशील आहोत की ॲग्रिकल्चर, त्यातल्या त्यात ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगच्या फॅकल्टीचे विद्यार्थी आणि ग्रॅज्युएट्स याच्यात यावेत. आणि त्या साधारणपणे 1990 to 95मध्ये जवळपास 200 ॲग्रिकल्चर इंजिनियर्स रुरल डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये व्हॉलंटियर ऑर्गनायझेशन्समार्फत आम्ही तयार केले, जे पुढे पण आता काम करतात आणि ते बऱ्यापैकी मोठ्या पोझिशनवर पोचलेले आहेत. थोड्या वेळापूर्वी आपण विशाखा राजपूतचं नाव घेतलं. विशाखा राजपूत मला वाटतं 2000 सालची ग्रॅज्युएट आहे. 2002ला तिने राहुरीहून एमटेक केलं. त्याच्यानंतर तिने 2 वर्ष ग्रास या संस्थेमध्ये काम केलं. जवळपास 3 वर्ष तिने आमच्यासोबत काम केलं. आणि नुसतं काम केलं नाही तर तिने एक पूर्ण टेक्निकल टीमला हेड केलं. आणि ती टीम छत्तीसगड, बुंदेलखंड आणि शिवाय महाराष्ट्रात अशा 3 वेगवेगळ्या जिओग्राफीजमध्ये काम करून, आणि तिच्यासोबत तुमच्यापैकी काही लोकांना माहीत असेल योगिता नंदनवार म्हणून, मला वाटतं आपल्या 2002 बॅचची मुलगी आहे, ती होती. एक जोशी म्हणून मुलगी होती, ती पण 2002चीच बॅचची असावी माझ्या मते. ती डे स्कॉलर होती, ती हॉस्टेलला राहणारी नव्हती. तर ह्यांची टीम वॉज वन ऑफ द पायोनियरिंग टीम इन इंडिया टू वर्क ऑन वॉटरशेड डेव्हलपमेंट इन रुरल एरियाज. गर्ल इंजिनियर, लेडी इंजिनियर्सची. तर ह्यांच्यानंतर ह्यांनी इन्स्पायर केलेले बरेचसे 100-200 विद्यार्थी, 100-200 ग्रॅज्युएट्स तरी याच्यात असतील. हा आता झाला हा इतिहास. आता नवीन बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज आपल्याला येत आहेत ज्या ॲग्रिकल्चर इंजिनियर्सला फार चांगल्या तऱ्हेने फील करू शकतील. उदाहरण द्यायचं झालं, थोड्या वेळापूर्वी देशमुख साहेबांनी म्हटलं की PhD हे ड्रायव्हिंग लायसन्स आहे, BTech हे ड्रायव्हिंग लायसन्स आहे. पण त्या ड्रायव्हिंग लायसन्स मिळाल्यानंतर तुम्ही गाडी कोणती चालवायची त्याच्यावर सुद्धा बरंचसं अवलंबून असतं. तुम्हाला ऑटो रिक्षापासून तर ट्रकपर्यंत गाडी चालवता येईल, बसपर्यंत गाडी चालवता येईल. तुम्ही स्वतःची एखादी छोटीशी कार घेऊन फिरलात तर त्याचा समाजाला काही फारसा रेलेव्हन्स राहणार नाही. पण तेच तुम्ही ऑटो रिक्षा चालवली, बस चालवली तर तुम्ही समाजातल्या वेगवेगळ्या घटकातल्या 5, 25, 50 लोकांना घेऊन जाऊ शकता. तर आता ह्या ज्या आता हे लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स कोणतं आहे आणि ड्रायव्हिंग लायसन्सचा आणखी आपल्याला कसं चेंज करावं लागेल याच्याबद्दल थोडंसं बोलतो. सध्या CM फेलोचं नाव ऐकलं आहे तुम्ही, चीफ मिनिस्टर्स फेलो. तुमच्यापैकी कोणी अप्लाय केलं का पाठीमागे? फायनल इयरचे स्टुडंट्स किंवा जे एमटेक वगैरे करतात. CM फेलो ही एक संकल्पना जवळपास गेल्या 4-5 वर्षापासून आपण बोलत होतो. कोविडमध्ये ती थोडीशी मागे पडली पण आता परत सुरू झालेली आहे. CM फेलोज आर गोइंग टू असिस्ट द CEO, जिल्हा पंचायतचे CEO, जिल्हा परिषदेचे CEO किंवा कलेक्टर. आणि त्या भागात जे काही रुरल डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट चालतात त्याच्या 2-3 गोष्टी, त्याचं सायंटिफिक प्लॅनिंग कसं होईल, सायंटिफिक इम्प्लिमेंटेशन कसं होईल आणि मॉनिटरिंग कसं करायचं, ह्याच्या बाबतीत ह्या CM फेलोजला काम दिलं जातं. ह्याच्यापैकी बरेचशी कामं ही सॉईल वॉटर कन्झर्वेशनशी रिलेटेड आहेत, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटशी रिलेटेड आहेत, रूरल एनर्जीशी रिलेटेड डेव्हलपमेंट है. इसमें से हम लोग कितना सीखते हैं? आपके सिलेबस में तकरीबन ये सभी चीज़ें आती है, येते की नाही? पण आपण त्याचा अजून उपयोग करून घेतला नाही आहे. पण माझ्या मते हे जर करायचं असेल तर थोडंसं आपल्याला, म्हणजे दिस इज माय सजेशन टू द फॅकल्टी, आपल्याला थोडंसं 1-2 विषय रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स काय आहेत, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे काय आहेत, स्टेट गव्हर्नमेंटचे काम काय आहेत, ह्याचे 2 सेशन्स 3 सेशन्स तुम्हाला कोणत्या तरी ह्याच्यात टाकता येतील किंवा एखादा इलेक्टिव्हसुद्धा तुम्हाला ठेवता येईल. दुसरी एक अपॉर्च्युनिटी आहे सॅनिटेशन. सॅनिटेशन इज गोइंग टू बी अ मेजर चॅलेंज. सॅनिटेशन आणि त्याच्यासोबत वेस्ट वॉटर डिस्पोजल आर गोइंग टू बी मेजर चॅलेंजेस इन आपलं अर्बनायझेशन 50% झालं म्हणायचं,
52-54, 60% होणारच आहे आणखी 2-5 वर्षात. तर तुमचे अर्बन चॅलेंजेस हे वाढणार आहेत, सॅनिटेशनचे चॅलेंजेस वाढणार आहेत. सॅनिटेशनची टेक्नॉलॉजी कोणाला येते? तुमच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, सुपरिंटेंडिंग इंजिनियर्स ह्या लोकांना आम्ही शिकवतो की सॅनिटेशनची टेक्नॉलॉजी काय असेल. आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली आहे बायोगॅस एक सोडला, बायोगॅस डायजेस्टर, तर आपल्या फॉर्मल सिलेबसमध्ये कोणताच कोर्स नाही आहे. सिव्हिल इंजिनियर्सला सुद्धा नाही आहे. तर मग आपण काय करतो, तर IPH म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन कलकत्ता, जे स्पेशल कोर्सेस जे स्टुडंट्स घेतो किंवा त्यांना आपण या फील्ड सेक्टरमध्ये इन्व्हॉल्व करतो. पण टुडे मोस्ट म्युनिसिपल बॉडीज म्हणजे कॉर्पोरेशन्सपासून तर तुमच्या नगर परिषदांपर्यंत तुम्हाला ह्या स्किल्सची गरज आहे. ठीक आहे, आजकाल तुम्हाला परमनंट जॉब फार कमी मिळतील, पण कॉन्ट्रॅक्टवर सगळ्यांना ते कॉन्ट्रॅक्टवरच जॉब्स करायचे आहेत, तर तुम्हाला ही सुद्धा एक अपॉर्च्युनिटी आहे. मग त्याच्यासाठी सर आपण एखादं मॉडेल मॉड्यूल असं ठेवू शकतो का आपल्या कोर्समध्ये, की सॅनिटेशन टेक्नॉलॉजीज काय, सेप्टिक टँक. आजकाल जे भारतातल्या ज्या काही सेप्टिक टँक्स बनत आहेत 99.9% ह्या त्या मेसनच्या डोक्यात काय आहे त्याच्या संकल्पनेवर आधारित सेप्टिक टँक बनते. आणि तुम्हाला कदाचित माहीत नसेल, सेप्टिक टँकसाठी ISOचे स्टँडर्ड्स पण आहेत, पण ISO स्टँडर्ड कोणी फॉलो करत नाही आहे. आपल्याला ते सहज करता येईल, आपल्या कोर्समध्ये तो एक विषय ठेवता येईल. तर सॅनिटेशन, वेस्ट वॉटर डिस्पोजल आणि ट्रीटमेंट ऑफ वेस्ट वॉटर हा एक मोठा कार्यक्रम आहे. आणि ह्याच्यात आता काम करणारे कोण लोक आहेत? हाफ बेक्ड नॉलेज असलेले केमिकल टेक्नॉलॉजीज, जे बीटेक झालेले आहेत केमिकलमध्ये ते. आणि दुसरं म्हणजे सिव्हिल इंजिनियर्सची हायड्रॉलॉजी. थँक्स टू माय ऑल टीचर्स, आम्ही जी हायड्रॉलॉजी शिकलो, मला वाटतं की आपण सिव्हिल लोकांपेक्षा केवळ चांगली हायड्रॉलॉजीचं अंडरस्टँडिंग आपल्याला आहे, हायड्रॉलिक्सचं अंडरस्टँडिंग आपल्याला बऱ्यापैकी चांगलं आहे. सो वी हॅव अ व्हेरी गुड चान्स इन डिझायनिंग दोज सिस्टम्स फॉर वेस्ट वॉटर ट्रीटमेंट आणि वेस्ट वॉटर डिस्पोजल. तर मला वाटतं आपण हा सुद्धा एक विषय इलेक्टिव्ह म्हणून का होईना सुरुवात करूया, हा आपल्या कोर्समध्ये घ्यायला काही हरकत नाही. ह्या थोड्याशा अपॉर्च्युनिटीज मला ज्या ताबडतोब दिसतात त्या आहेत. तिसरी गोष्ट की व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स. एक काळ असा होता की व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनमध्ये काम करायला गेलं की त्याला पगार काय त्याची कल्पना, म्हणजे मार्केट रेटपेक्षा 1 पगार, 10 पट काम, 12 तास 14 तास 16 तास काम, डिफिकल्ट परिस्थितीत काम, खेडेगावात जाऊन काम करणं, ह्या सगळ्या गोष्टी असायच्या, हार्डशिप असायची. आता ते थोडंसं बदलत आहे. कदाचित आय थिंक यंगर जनरेशन इज नॉट प्रिपेअर्ड फॉर दॅट. आणि दॅट्स हाऊ द इंडस्ट्री इज चेंजिंग द नॉर्म्स. रेग्युलेशन चाललेले आहेत, 10 तास काम करायला. म्हणजे जरी कॉर्पोरेट्सवाले आता म्हणतात की तुम्ही आठवड्यातून 96 तास काम करायला पाहिजे, ह्या सेक्टरमध्ये जरा कामाचं हे वर्कलोड कमी झालेलं आहे, पगारही बऱ्यापैकी झालेले आहेत. ह्या सेक्टरमध्ये वॉटरशेड डेव्हलपमेंट, सॉईल वॉटर कन्झर्वेशनला प्रचंड स्कोप आहे. आणि ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, दुसरं म्हणजे ग्राउंड वॉटर इज अ मेजर अपॉर्च्युनिटी फॉर बोथ फॉर इरिगेशन अँड फॉर रुरल वॉटर सप्लाय. ग्राउंड वॉटरवर काम करायला जिओलॉजिस्ट आपल्या देशात उपलब्ध नाही आहे. जे काही जिओलॉजिस्ट आहेत त्यांचा सगळ्यांचा प्रेफरन्स कुठे आहे, तर ते पेट्रोल एक्सप्लोरेशनमध्ये आणि एनर्जी सेक्टरमध्ये जातात, किंवा मग फॅकल्टी म्हणजे. पण एज्युकेशन सिस्टममध्ये फार कमी लोकांचं ॲब्सॉर्प्शन होणार आहे. तर आपल्याला तिथे फार मोठा स्कोप आहे. आपण थोडंसं एखादा ग्राउंड वॉटरचा अर्धा पाव इलेक्टिव्ह कोर्स किंवा हे जे 3-4 विषय मी मांडले त्याचा एखादा मिळून एखादा इलेक्टिव्ह आपण तयार करता आला, तर आय थिंक इट वुड बी अ ग्रेट अपॉर्च्युनिटी फॉर द एंटायर दिस थिंग. द लास्ट पार्ट, शेवटची मी 2 मिनटं घेतो. एंटरप्रिनरशिप. खरं तर उद्याला एंटरप्रिनरशिपवर आपण जास्त बोलणार आहोत, उद्याला एक सेपरेट सेशन आहे. एंटरप्रिनरशिप म्हणजे काय? एक भली मोठी फॅक्टरी टाकून त्याच्यात आपण काहीतरी प्रोड्यूस करायचं, ही सर्वसाधारणपणे भावना आहे. पण सर्व्हिस सेक्टर इज ऑल्सो ॲन एंटरप्रिनरशिप. आणि आपण सकाळी दाल मिलचं बोललो. दाल मिलचं पॅकेजिंग किंवा त्याची विक्री, ह्याच्यासाठी बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज आज आहेत. ती गरज आहे का ग्रामीण भागाची. शेतकऱ्यांना भाव मिळत नाही, त्यासाठी सरकारसुद्धा त्याच्या बाबतीत फार प्रयत्नशील आहे. आणि फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनीज
काही 7-8 वर्षापूर्वीच भारत सरकारने 10,000, त्याच्यानंतर 6,000, 16,000 FPOs तयार करायचा प्रोग्राम सुरू केलेला आहे. ह्या FPOsला तांत्रिक मार्गदर्शन द्यायला कोणी नाही आणि 90% ह्या FPOs ह्या पूर्णपणे ॲग्रिकल्चर प्रोड्यूसवर अवलंबून आहेत. अगदी थेट प्रायमरी प्रोसेसिंग, क्लिनिंग, ग्रेडिंगपासून मग पॅकेजिंग, ब्रँडिंग वगैरे हे पुढचं आहे. त्याचा विचार जरी नाही केला तरी तुमचा कोर्स जो आहे तो त्यांना अतिशय उपयोगी पडणारा कोर्स आहे. तर ही एक अपॉर्च्युनिटी आहे. प्रत्येक FPOला त्यांना एक मॅनेजर लागतो, एक टेक्निकल मॅनेजर लागतो, एक टेक्निकल डायरेक्टर पण लागतो. त्याच्यासाठी सुद्धा मला वाटतं आपल्याला आपल्या कोर्सेस म्हणण्यापेक्षा त्याच्यासाठी कोर्स वेगळा करायची गरज नाही. आपले जे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट युनिट आहे त्याच्यातून काही गायडन्स, काही अनुभवी ॲल्युमनायना बोलवा तुम्ही, त्याच्यात त्यांना तुम्ही एंटरप्राईज ह्या संदर्भात थोडंसं मार्गदर्शन करायला तुम्ही हे करू शकता, प्रवृत्त करू शकता. आणि येस सर, यू कॅन कॉल अपॉन मेनी ऑफ आवर ॲल्युमनाय who would be willing to come here pro bono and share our experiences and provide the guidance. एक लास्ट अनाउन्समेंट करतो. इट्स नॉट अ हे, मी आपल्या ग्रुपवर एक पोस्ट टाकला होता. बुद्धा फेलोशिप. बुद्धा इन्स्टिट्यूट इज अन इन्स्टिट्यूट सेटअप बाय पीपल फ्रॉम IITs and IIMs. म्हणजे ज्यांना, आणि ह्या लोकांनी म्हणजे आपापल्या फील्डमधले बरेचसे म्हणजे पीपल ऑफ ग्रेट अचिव्हमेंट त्यांनी ही सुरू केलेली आहे. आयडिया अशी आहे की सोशल एंटरप्रिनर्सला प्रमोट करायचा. सोशल एंटरप्राईज कशाला म्हणतो आपण, की ज्या एंटरप्राईजमुळे गरिबांचं भलं होतं. गरीब कोणाला म्हणायचं तर आम्ही कोरडवाहू शेतकऱ्यांना गरीब म्हणतो, ग्रामीण महिलांना, ग्रामीण युवकांना, ग्रामीण भागात राहणाऱ्या गरिबांना आम्ही अंडर प्रिव्हिलेज म्हणतो. ह्यांना मदत करणाऱ्या ज्या काही तुमच्या एंटरप्राइजेस आहेत त्या एंटरप्राइजेससाठी एक फेलोशिप प्रोग्राम आहे. फेलोशिप फार काही जास्त नाही, तुम्हाला 2 वर्षात तुम्हाला जास्तीत जास्त 10 लाख रुपये, 15 लाख रुपये ते फेलोशिप रुपयाच्या स्वरूपात मिळेल. बट व्हॉट यू गेट इज अ मेंटरशिप. ईच फेलो विल हॅव अ डेडिकेटेड मेंटर, प्लस ही जी जवळपास 40-50 लोकांची आमची टीम आहे, जे सगळे म्हणजे कोका कोलाचे युरोपचे हेड, तुमच्या ITCचे मार्केटिंगचे हेड, ब्रँडिंगचे प्रोफेसर इंद्रनील गुप्ता वगैरे, ह्या अशा जगातल्या मोठ्या लोकांचे मार्गदर्शन तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमवर म्हणजे एंटरप्रिनर्सला त्यांच्या प्रॉब्लेमवर होण्याची शक्यता आहे. तर आपल्यापैकी जे कोणी एंटरप्राइज आहे, पर्टिक्युलरली द ॲल्युमनाय, दोज हू आर इन सम काइंड ऑफ सोशल एंटरप्राइज, or though if you know anybody, you can definitely refer to this बुद्धा फेलोशिप. बुद्धा फेलोशिपचं आता ह्या वर्षाचे डेडलाईन आता 20 तारखेपर्यंत, 18 तारखेपर्यंत आहे. पण दरवर्षी देर विल बी समथिंग लाईक अ 2 year फेलोशिप प्रोग्राम. त्याच्यात तुम्हाला डेफिनेटली एंटरप्रिनर्सला आणि आप में से भी म्हणजे तुमच्या सध्याच्या स्टुडंट्समध्ये किंवा जे नुकतेच पासआउट झालेले स्टुडंट्स आहेत, तुम्हाला जर एंटरप्राइज करायची असेल तर मे बी इथल्या काही एंटरप्राइजेस म्हणजे बुद्ध फेलोशिपच्या एंटरप्राइजमध्ये सुद्धा तुम्ही समर प्लेसमेंट वगैरेसाठी विचार करू शकता. दीज आर मोस्टली MSME सेक्टर, दे आर नॉट व्हेरी लार्ज थिंग. पण छोट्या सेक्टरमध्ये काम करण्याचं एक ॲडव्हान्टेज असं असतं की तुम्हाला शिकायला खूप काही मिळतं मोठ्या कंपनीत काम करण्यापेक्षा. तर म्हणून समर प्लेसमेंटसाठी सुद्धा ही आपल्याला अपॉर्च्युनिटी घेता येईल. तुम्ही मला एवढा वेळ दिला, माझं ऐकून घेतलं, ही संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.